नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. काय चालू आहे तुझं? हा, इकडे 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 माझ्याकडे. हा, काय चालू आहे? हसताय ना हसताय ना हसताय. अरे ते हसतच राहणार आहे, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं आपल्यावर रडायची पाळी आलेली आहे. का आपल्यावर का रडायची पाळी आली? अरे काय सांगू तुला, आपल्या गावामध्ये सरकारी आरोग्य अधिकारी येणार आहे इन्फेक्शन करायला. काय करायला? त्याला नॉलेज कमी आहे यार. इन्फेक्शन नाही राहत का ते? इन्फेक्शन करतात, तपासणी वगैरे सगळी व्यवस्थित बघतात आहे की नाही. ते तपासणी गावाची नाही, तुमच्या जिभेची करायला पाहिजे. का? कारण त्याला इन्फेक्शन म्हणत नाही, त्याला इन्स्पेक्शन असं म्हणतात. मला सांग, किती महिन्याचं भाडं राहिलं याचं? इन्फेक्शन कधी आहे आपल्या गावात? तेच ते अधिकारी येणार आहे आपला सरकारी दवाखाना बघायला, म्हणून टेन्शन आला मला. सरकारी दवाखानाच बघायला येणार आहेत ना. तुमची पोरगी बघायला येणार असल्यासारखे काय टेन्शन घेता हो? अरे बाबा, एकदा ते पोरगी बघायला आले असते ना, मला चाललं असतं. पोरगी बघितल्यावर निदान पळून तरी गेले असते ते. पण आता इथं आपल्याला पळून जायची पाळी आलेली आहे गावातनं. पळून कशाला जायचं आपण? सरकारी दवाखाना होता ना आपल्या गावात. होता नाही रे बाबा, अजूनही आहे. पण नुसता दवाखाना असून काय फायदा? त्याच्या डॉक्टर नाही पाहिजे एखादा. कुठे गेला डॉक्टर? त्याला किडनॅप केलं यार. कुणी? माझ्या 2 नंबरच्या पोरीनी. तिला जाम हाऊस, डॉक्टर बरोबर लग्न करायचंय, डॉक्टर बरोबर लग्न करायचंय. नेलं त्याला, पळून घेऊन गेली, केलं लग्न. आता काय करू मी सांगा? गेला डॉक्टर. हा, गेला डॉक्टर. दवाखाना तर असेल? दवाखाना आहे, पण तो आता माझ्या 3 नंबरच्या जावयाला भाड्यानं दिलेला आहे. तिथं राहते तो. काय करू यार? म्हणून मी काय म्हणतो, ऐक माझं प्लॅनिंग ऐकून बोला तुम्ही. हे बघ, गावासाठी माझं सगळं चालू आहे. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. हा जो तुझा कॅफे आहे, हा काय करू आपण त्या अधिकाऱ्यांना हा व्यवस्थित दवाखाना आहे असं म्हणून दाखवू. हे जमणार नाही. किती महिन्याचं भाडं राहिलं आपलं शिल्लक? इकडे डॉक्टर बसेल, समोर पेशंट, आतमध्ये आयपीडी, बाहेर ओपीडी. ते एसटीडी बिस्टीडी काही नको, सगळे मोबाईलवर बोलतात आजकाल. ते करू आपण सगळं. ठीक आहे सरपंच, हॉस्पिटल दाखवू. Yes, correct. स्टाफ कुठून आणायचा? स्टाफ? अरे स्टाफ नको, जसा पलंग आणला तसा स्टाफ पण आणू शकतो मी. And opening batsman is Mahendra Singh Dhoni, and ये लगा मिक्सा. सुबह का चौका अगर शाम को खराए तो उसे चौका नहीं कहते, उसे कहते हैं ये लगा मिक्सा. पप्पा, काय म्हणणं आहे तुमचं? The wicket is slow motion and fielding is loose motion. Yes, and once upon a time the man was hungry. The double by the omelette, एक कांदा मार के चटणी मार के अलग 2 पाव. Yes. डॉक्टर कोण आहेस तू पप्पा? हत्ती. ही बघ सोंड. अरे जो माणूस डोक्यावर पडलेला आहे त्याला तुम्ही डॉक्टर केलाय, कळत नाही तुम्हाला एवढं? काय करू यार, त्याच्याकडे तर कुठून तरी चोरून आणलेला कोट होता पांढरा, ते तपासाचा होता. म्हटलं तूच हो डॉक्टर. धन्य आहे तुम्ही. आणि ह्या बाई कोण आहेत? ओळखलं नाही ना? ते आपल्या शिक्षिका बियाणे बाई. वाटत की नाही एकदम नर्सरी, दिखतो नर्सरी. नर्सरी नाही, मग त्याला नर्स असं म्हणतात. जे पुरुष असतात त्यांना नर्स म्हणतात, आणि बाई असते त्याला नर्सरी म्हणतात. मला शिकत जाऊ नको तू. मला खूप भीती वाटते. मी कसं करणार ऑपरेशन? बाई 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 बाई, या दमानं घ्या. तुम्हाला ऑपरेशन वगैरे काहीही करायचं नाहीये. तिकडे नुसता उभं राहायचं, असा ट्रे घेऊन. आणि वळाचं ताट कशाला आणलं तुम्ही? त्याशिवाय कॉन्फिडन्सच येत नाही मला. जमल. हे सगळे तुम्ही जमवले, ठीक आहे. पेशंटचं काय करणार? आपला तो आहे ना छोटा कॅडबरी हा वाला. छोटा कॅडबरी. अच्छा, असलं ह्याचं काय झालं बघ. अरे हे का? अरे कोणाला झोपवायचं आहे? कोणाला झोपवायचं नाही, तुला झोपवायचं आहे. अरे 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 बाबा, तुला म्हणजे इथं पेशंट म्हणून झोपायचं आहे. गंमत. ये इकडे ये. पप्पा,
आता हे काय चाललंय तुझं? घड्याळ. हा बघ ना लोक. अरे बाबा, सगळे मिळून माझे 12 नका वाजू रे. ते आरोग्य अधिकारी तपाससाठी कधी पण येऊ शकतात रे. अरे 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 आयटम काय? बाई, तुम्ही का लाजल्या? तुम्हाला आयटम म्हणाला. आयटम नाही, अजंताचं घड्याळ आहे. अजंता वेरूळ. पण ना तू सगळ्यांनी एक मिनिट. काय चाललंय इथे? डॉक्टर कोण आहे? आपण मी तपासणी अधिकारी आणि हे मेडिकल ऑफिसर. एवढेच? त्यांच्यापेक्षा आमची सलांची बाटली मोठी आहे. शट अप. बी सिरियस. बी बियाणी. बी बियाणी नाव आहे माझं. एक मिनिट, काय चाललंय इथे? इथे डॉक्टर कोण आहेत? काय माहिती? पप्पा तुम्ही डॉक्टर आहे का नाही? हे नाही नाही, चल मी डॉक्टर नाही. तुम्ही डॉक्टर नाही नाही आहात? मी डॉक्टर बिक्टर कोण नाही. चल मग काहीतरी. हे कानाला का लावलंय? हे हेडफोन आहे. गाणी ऐकतोय FM मोबाईलवर. हे बघा. हे घ्या, तुम्हाला ऐकायचं घ्या. अहो ते इकडे इथे असतं, ते कुठे गेलं? काय असतं? हा हा ते हे काय आहे ना, ते संध्याकाळी लागतं मला. कशाला? स्ट्रायकर म्हणून सबसिडीला. काय चाललंय हे? कॉमेडी 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 म्हणजे विनोद करायचे. कसं आहे, त्यांना असं वाटतं का बाबा विनोद केल्यामुळे कसं की पेशंटचं आरोग्य असं वाढतं, आयुष्य वाढतं, त्याच्यामुळे डॉक्टर असे विनोद करतात. आयुष्य वाढतं. तुम्हाला माहितीये का त्यांचं आयुष्य तर किती वाढलं माहिती का तुम्हाला? हे 3 दिवसांपूर्वी जन्माला आलेले आहेत. 3 दिवसात किती आयुष्य वाढलं बघा ना यांचं. बस बस, जास्त करू नका, नाही तर इथंच म्हातारे होऊन इथंच मराल तुम्ही. मला पेशंटशी बोलायचं. या ना बोला, या ना. तर पेशंट. आय लव्ह यू टू. नाही म्हणजे कसं आहे, एकदम असं हास्यास्पद वातावरण ठेवलेलं आहे मी. सगळे जण हसतात तिकडे, असं कॉमेडी सगळं एकदम. बरोबर. तर पेशंट, काय झालंय तुम्हाला? अरे मना मुलगा झाला. झाला ना, तुम्ही परवा पेरे नाही का खाल्ले? अरे काय बोलतायत हे? अरे झाला म्हणा मुलगा. तुम्हाला काय झालंय असं विचारते मी. अच्छा, म्हणा काय माहिती काय झालंय. हे बोलले आखरी येऊन झोप, तर आपण आपलं एमर्जन्सी त्यांना अटॅक येतात मध्ये मध्ये. बरं, मला डॉक्टरांना विचारायचंय की डॉक्टर, पेशंट ना नेमकं काय झालंय? एक्सक्यूज, वेर इज जस्ट मिनिट. हे पण येतो. गुड पप्पा गुड. एक्सरे बघताय का? एक्सरे नाही, ग्रहण बघतोय. ग्रहण याच्यातून चांगलं दिसतं, डोळ्याला त्रास होत नाही. काय वाटतंय ते बोलताय तुम्ही? नर्स, मला सांगा, गप्पी मासे पाळल्यावर नेमकं काय होतं? गप्पी मासे पाळले की आपला टाइमपास होतो. काय? गप्पी मासे पाळले की ते गप्पा मारतात, मग आपला टाइमपास होतो ना. वातावरण तसं करून ठेवलेलं आहे आम्ही. बरोबर. बरं, आता मला सांगा की मलेरिया झाल्यावर काय करायचं? पॉलिसी काढायची. काय? हो, मलेरिया झाल्यावर माणूस मरतो, मग त्याच्या घरच्यांनी करायचं काय मला सांगा. त्यासाठी तुम्ही पण पॉलिसी काढा ना. एका पॉलिसीवर एक जेमची बाटली फ्री आहे. मला पण काढायची पॉलिसी. अरे इथं तुझी आम्ही इतकी इज्जत काढतो, ते कमी नाही का? वरतून पॉलिसी काढायची तुला? एक मिनिट, मला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा. डॉक्टर, तुम्ही सांगा की साथीचे रोग कुठले? हाथी मेरे साथी, साथी हाथ बढ़ाना, हम साथी 49 है. अरे काय बोलतायत हे? डॉक्टर, मला सांगा की इमर्जन्सी मध्ये तुम्ही काय करता? अरे इमर्जन्सी आली की पटकन जाऊन यायचा, उगाच कोणाचा कोलंबा नको. तुम्ही गप्पा बसा, तुम्ही पेशंट आहात, तुम्हाला काही येत नाही. मला कळलंय की हे हॉस्पिटल फ्रॉड आहे. तुम्ही सगळे आम्हाला फसवताय. हे सगळं फेक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 25,000 रुपये दंड भरावा लागेल. 25? हो. नाही. आणि तुम्हाला दंड भरायचा नसेल तर मग तुमच्यावर पोलीस केस होईल. मॅडम, पोलीस केस होतो का? बघा, दंड आहे बघा, मी पाहिजे तेवढा म्हणजे हे ठेवा तुम्ही.
म्हणजे काही म्हणजे पोलीस केस करू नका फक्त. सॉरी मॅडम. ठीक आहे बरोबर आहेत ना? चला. ओके. अरे यार अरे त्या ऑफिसरचं पाकिट इथंच राहिलं. भारी पैसे काढून घे सगळे. पैसे अरे चिंदी चोर आहे काही 1 रुपया नाही याच्यात नुसतं कागद आहेत. अरे बापरे विनीत भोंडे श्रेया बुगडे लय वाचलो यार आपण. लय मोठे अधिकारी आहेत ते. हे बघ लिहिलंय ना कॅटरर्स अँड पेंडॉल वाले. बापरे एवढे मोठे. अरे डॉक्टर नाहीत मंडपवाले. काय ना मंडळी, आमच्या या मंचावरती ही सगळी गडबड अशीच सुरू असते. पण ही सगळी अशी धावपळ गडबड होते म्हणून सगळा महाराष्ट्र हसतो. याच्यातून 4 विनोद घडतात आणि हेच सगळे प्रसंग आम्हाला लोक भेटून सांगतात की तिकडे खूप मजा आली. तुमच्या कार्यक्रमात हे सगळे विनोद वगैरे घडतात ना, हे खूप तुम्ही चांगलं करता. पण मला मंडळी आज तुम्हाला सांगायचं, हे जे सगळे विनोद वगैरे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, हे ज्या पिढीकडे बघून आम्ही शिकलेलो आहोत असं म्हणणार नाही, कारण हा शब्द फार मोठा असेल. शिकत आहोत आणि पुढेही आयुष्यभर आम्ही शिकत राहू, या पिढीच्या एका दिग्गजाला या मंचावरती आज आम्ही बोलावणार आहोत. खरं तर आमच्या सगळ्यांसाठीच अभिनयाचं ते विद्यापीठ आहेत. ते जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपल्यासोबत एनर्जीचा सगळा सोर्स घेऊन येतात. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अभिनय सम्राट अशोक, म्हणजेच अशोक सराफ. मामा अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत. भाच्या मी तुला त्याबद्दल धन्यवाद म्हणतो. वा, आज मी भाचा झालो अशोक सरांचं, हे मी अधिकृतपणे सगळ्यांना सांगणार आहे आता. सर फार मजा वाटते. खरं तर लहानपणी मामाच्या गावाला आम्ही जायचो, पण आज पहिल्यांदा असं झालं की मामाच आमच्या गावाला आलेले आहेत. आमच्या या थुकरेटवाडी गावात सर मनापासून तुमचं स्वागत. यापूर्वी सुद्धा तुम्ही इकडे आलेला होतात आणि आज तुम्ही परत आला. कसं वाटतं इकडे येऊन? मला खरंच आवडतं या सेटवर तुमच्या यायला. तुमचा एक चांगला प्रोग्राम अतिशय म्हणजे, आणि तो पॉप्युलर प्रोग्राम आहे आणि पॉप्युलर होतोय जास्तीत जास्त, आणि चांगल्या प्रकारे करतात. तुमची सगळी टीमच चांगली आहे फार. त्याबद्दल म्हणूनच मला इकडे यायला फार आवडतं. पण तुम्ही आलाय म्हटल्यानंतर ना, खरं तर आमच्या पोटात गोळा आलेला आहे. कारण जे विनोद तुमच्याकडे बघून सर शिकण्याचा आम्ही प्रयत्न करतो, ते तुमच्या समोर कसे सादर करायचे किंवा किती चुका होतील आज काय माहिती, अशा भीतीत आम्ही आहोत. पण जरा उलट आहे, इकडे आता माझ्या पोटात गोळा येतोय. कारण तुमची ऍक्टिंग वेगळी आहे, माझी ऍक्टिंग वेगळी आहे. नाही, हा मामांचा खरं तर मोठेपणा आहे. पण मामा खरंच मनापासून स्वागत. आणि आज सर आमच्याकडे आलेले आहेत, याचं आणखीन एक भव्य दिव्य कारण आहे. ते कारण म्हणजेच मामा आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहेत एक जबरदस्त नाटक, ज्या नाटकाचं नाव आहे लगीन घाई. मला उत्सुकता आहे आणि सगळ्यांना उत्सुकता आहे मामा, की काय आहे ही लगीन घाई? धमाल कॉमेडी आहे. आमच्या जाहिरात आम्ही म्हटलंय की माप ओलांडणारी कॉमेडी आहे. वा. हां, बाप आणि मुलगा या दोघांमधली कॉमेडी आहे ही. वा. आणि त्याला जोड देतात त्यांच्या दोघांच्या, ज्याला आपण प्रेयसी म्हणू अथवा बायका म्हणू. फार सुंदर तऱ्हेने लिहिली गेलेली आहे ही कॉमेडी. आणि रिझनिंग आहे, प्रत्येक गोष्टीला रिझनिंग दिलेलं आहे याच्यात. त्यामुळे एक सुंदर असा एक प्रयोग असा आम्ही सादर करतो आणि ते लोकांना तो अतिशय आवडतो. याबद्दल मला अगदी आवर्जून नमूद करावं असं वाटतं. वा. आणि आता ही लगीन घाई काय आहे हे बघण्याची मला सुद्धा घाई झालेली आहे. मामांना आत्ता मी विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या अशोक सराफ यांच्यासाठी. तर अशोक मामांचे तर सगळीकडेच फॅन आहेत, त्यांच्या प्रेमात सगळेच जण असतात. पण या नाटकामध्ये मी असं ऐकलेलं आहे की मामा ज्यांच्या प्रेमात पडलेले आहेत त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो अभिनेत्री अदिती देशपांडे यांचं. तुम्ही येण्यापूर्वीच मी उल्लेख केला की या नाटकामधून मामा ज्यांच्या प्रेमात पडलेले आहेत, ते हळूहळू आता कळेल काय आहे नाटकामध्ये, त्या आहात तुम्ही. तर लगीन घाई जी झालेली आहे मामांना, ती कशा पद्धतीची आहे?
मामांची लगीन घाई काय आहे त्यापेक्षा मला पहिल्यांदा मामांबरोबर काम करायचं आणि मामा माझ्या प्रेमात पडणार आहे म्हटल्यानंतर मला खूप टेन्शन आलं होतं की असं कसं म्हणजे. पण ज्या पहिल्या दिवसापासून आमच्या दोघांमधलं ट्युनिंग इतकं सुंदर झालं ना की मला एका सेकंदासाठी सुद्धा वाटलं नाही की ते इतके सिनियर आहेत. म्हणजे रंगमंचावर असताना आमच्या दोघांची केमिस्ट्री आणि रंगमंचाच्या मागे आमची केमिस्ट्री ही इतकी वेगळी आहे की तिथे त्यांच्यासाठी खूपच आदर आहे, खूप रिस्पेक्ट आहे. आणि इथे मला असं वाटतं की ते माझ्याच वयाचे आहेत. त्याच्यामुळे मामा तुम्हाला मी खरं तर थँक्यू म्हणते की मला इतकं कम्फर्टेबल तुम्ही फील करून दिलं. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि या नाटकादरम्यान काय काय गमती आल्या या सगळ्या मला तुम्हाला विचारायच्या आहेत. आत्ता मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या अदितीजींसाठी. मामा, मी रसिक प्रेक्षकांना नेहमी असं सांगतो की हा कॅफे थोडासा वेगळा आहे. म्हणजे मल्टिप्लेक्समध्ये जाऊन लोकांना सिनेमा बघायला आवडतो, पण हे नाटकांचं सुद्धा मल्टिप्लेक्स आहे. कारण या एकाच मंचावरती आम्ही अनेक नाटकांना आमंत्रित करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन अर्थातच हे सगळे दिग्गज इथे येतात. त्यामुळे आज आणखीन 2 नाटकांचे दिग्गज कलाकार सुद्धा या मंचावरती येणार आहेत. पुढचं नाटक आहे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या लेखणीतून अवतरलेलं नाटक. नाटकाचं नाव आहे शेवग्याच्या शेंगा. आणि याच नाटकाच्या निमित्तानं मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे ज्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात संजय मोने यांचं. संजय सर, अतिशय मनापासून स्वागत. मी मामा आले तेव्हाच म्हटलं होतं आमच्या पोटात आज खरंच गोळा आलेला आहे, तो आता वाढला हळूहळू. नाही, पण जे मामा म्हणाले तेच मी सांगतो की मलाच भीती वाटते. याच्या आधी एकदा मला इथे विचारलं होतं तुम्ही या कार्यक्रमात याल का, तेव्हा मला भीती वाटली तुमची की तुम्ही काय कराल आमचं. ज्या गतीने तुम्ही विनोद करता ती गती आम्हाला परिचयाची नाही, म्हणून मी काहीतरी कारण काढून ते टाळलं. माझं कौशल्य एवढंच होतं की ते कारण खरं आहे असं इथल्या लोकांना वाटलं. पण आता यावेळेला काय होतं की या नाटकात मी एक महत्त्वाची भूमिका करतोय, त्यामुळे मला शक्य नव्हतं. तर मी मनापासून अशी प्रार्थना करतो आणि आता उघड की आमचं थोडं तर केसबीस पिकलेत तर घरचे वगैरे बघतात हा कार्यक्रम. नाही सर, असं नका म्हणू. परत इकडे कलाकार येताना धसका घेते. नाही, म्हणजे आमचं जर काही चुकलं तर जरा सांभाळून घ्या. मी मनापासून सांगते, अत्यंत मनापासून. तुम्ही म्हणाल त्यांची शपथ घेऊन की मला खरंच खूप भीती वाटते आता इथे काम करायची. नाही, ते जे सगळे बॅकस्टेजला जे सगळे बसलेले आहेत ना रथी महारथी, त्यांचे खरं तर कान पकडले पाहिजेत, कारण हे त्यांचे किडे आहेत म्हणून कलाकार अशी प्रतिक्रिया इकडे येऊन देतात. पण खरंच मनापासून तुमचं स्वागत करतो सर. शेवग्याच्या शेंगा हे तुमचं नाटक आलेलं आहे. सगळ्यांनाच क्युरिओसिटी आहे की काय आहे शेवग्याच्या शेंगा म्हणजे. शेवग्याच्या शेंगा ह्या आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या भोजनामध्ये असतात. त्या विविध गुणी असतात. तशाच अनेक विविध रंगाची, विविध आकाराची, विविध विचारांची, विविध वयाची माणसं जी एकमेकांची ओळखीची नाहीत, ती काही सर्वांना आयुष्यामध्ये जे काही निर्णय घ्यायला लागतात त्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये एकमेकांशी कशी संलग्न होत जातात आणि त्यातून त्या प्रत्येकाच्या आयुष्याचा जीवनपट कसा उलगडत जातो, या थोड्याशा गंभीर विषयावरचं परंतु एक खुमासदार शैलीमध्ये जी आमचे लेखक दिग्दर्शक यांचं हातखंड आहे ती शैली, त्या शैलीत त्यांनी फार सुंदर त्याचं चित्रीकरण केलं आहे आणि नाटकाला आमच्या यश मिळावं अशी प्रार्थना. त्या बात नक्की मिळणार सर. संजय मोने नाटकात आहेत म्हटल्यानंतर सर मी तर पहिलं तिकीट काढणार आहे. अतिशय मनापासून स्वागत सर. मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. संजय सरांसाठी जोरदार टाळ्या. तर शेवग्याच्या शेंगा या नाटकामध्ये संजयजींच्या सोबत ज्यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो स्वाती चिटणीस यांचं. स्वातीताई, आल्या आल्याच एक कॉम्प्लिमेंट देतो. आज तुम्ही खूप छान दिसताय. थँक्यू. मी आल्या आल्याच त्यांना कॉम्प्लिमेंट दिली, कारण स्वातीताईंकडे बघितलं की नेहमी मला वाटतं की कधीतरी मी ना यांच्या मुलाचा रोल करावा आणि कधीतरी त्या माझ्या आई असाव्यात. इतक्या तुम्ही मला आवडता मॅडम. सो स्वीट. थँक्यू व्हेरी मच. मला फार आवडेल. शेवग्याच्या शेंगा या नाटकाच्या निमित्तानं तुम्ही इथे आलेला आहात, तर तुमचा अनुभव कसा आहे? मला असं वाटतं नाटकाची जी गंमत आहे नाटक सादर करण्याची ती कुठेही नाही. आज मी जवळजवळ 35 वर्ष काम करते अधूनमधून ब्रेक्स घेऊन, पण ती जी नाटकाची गंमत आहे ती अजूनही तशीच टिकून आहे. वा वा वा. आणि याच्यामध्ये
सरांच्या सोबत काम करताना काय काय धमाल किस्से घडले हे सुद्धा मला विचारायचं आहे. संजय मोने सर आहेत म्हटल्यावरती किस्से तर घडणारच, ते घडलेच पाहिजेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या स्वातीजींसाठी. तर आमच्यासाठी तर खरंच आज ट्रीट आहे, कारण या 2 नाटकांच्या सोबत आणखीन एका नाटकाचं या ठिकाणी प्रमोशन होणार आहे. नाटकाचं नाव आहे त्या तिघांची गोष्ट. सध्या या नाटकाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे आणि या नाटकाच्या निमित्तानं सुद्धा या नाटकातले दिग्गज कलावंत आमच्या मंचावरती आज येणार आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे मराठी रंगभूमीवरचे हँडसम हंक हिरो शरद पोंक्षे यांना. शरद सर, त्या तिघांची गोष्ट या नाटकाच्या निमित्तानं तुम्ही आलाय, कसं वाटतं? 68 प्रयोग झालेत, लोकांचा खूप छान रिस्पॉन्स आहे. सगळीकडे खूप नॉमिनेशन्स मिळाली नाटकाला आणि आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेलं आहे. अप्रतिम नाटक आहे, फारच सुंदर मांडणी आहे. माणसांच्या रिलेशनशिपवरती हे नाटक आहे की नाती का आणि कुठल्या क्षणाला ती बिघडायला सुरुवात होते आणि ती बिघडण्याचा जो क्षण असतो तो क्षण आपण पकडला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून थेंबातून मग तो समुद्र बनतो आणि मग एवढा मोठा एका दिवशी विस्फोट होतो की नातं दुभंगतं. तर ते दुभंगू नये म्हणून काय करायला पाहिजे हे सांगणारं नाटक आहे. म्हणजे मला वाटते नुकत्याच प्रेमात पडलेल्या माणसांपासून लग्नाची 50वी ॲनिव्हर्सरी साजरी करणाऱ्यापर्यंत सगळ्यांनी नाटक बघावं, नातं टिकून राहील. क्या बात है, क्या बात है. म्हणजे माझा एक मित्र आहे, आपला नट आहे उदय सबनीस, तो नाटक बघायला आल्यावर तो मला म्हणाला 300 रुपयामध्ये ही ट्रीटमेंट आहे शरद. क्या बात है, क्या बात है. इतकी खूप छान रिॲक्शन होती त्याची. ट्रीटमेंट आहे कारण डॉक्टर आनंद नाडकर्णींनी लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी प्रिस्क्रिप्शन लिहिलंय असं म्हणायला हरकत नाही. नक्की. एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. या नाटकाविषयी आणखीन खूप साऱ्या गोष्टी सर मला जाणून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर त्या तिघांची गोष्ट या नाटकामध्ये शरद सरांच्या सोबतीनं ज्यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला बघायला मिळणार आहे त्या अभिनेत्रीला आता या मंचावरती मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या अश्विनी एकबोटे यांच्यासाठी. अश्विनी मॅम, पुन्हा एकदा एक नवीन नाटक, एक नवीन विषय आणि तितकीच त्याची चर्चा सुद्धा सगळीकडे आहे. त्या तिघांची गोष्ट. तर काय आहे ही त्या तिघांची गोष्ट? आपण असं ऐकतो की अरे आमचं नुकतंच लग्न झालं आणि 6 महिन्यात आपल्याला कळतं की अरे इच्छा ते वेगळे राहतात. हे सातत्याने कुठेतरी घडतंय, वेगवेगळ्या स्तरावर, म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या लोकांमध्ये घडतंय. असं घडत असताना एक खूप छान नाटक आहे आणि नाटक हे माध्यमच असं आहे मुळात की ज्यातनं आपण बरंच काही घरी घेऊन जातो. कारण हे असं जिवंत कला जी घडत असते समोर आणि प्रेक्षक असं सहजपणे ते घेऊन जातात, तसं नाटक आहे. बोलून मोकळे व्हा, सतत जे मनात आले ते त्या क्षणी बोला आणि स्वतःचं जे काही आहे ते मांडा आणि दुसऱ्यापर्यंत पोचवा, असं सांगणारं अतिशय सुंदर असं नाटक त्या तिघांची गोष्ट. वा 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 वा. मला प्रश्न पडलाय, तिघांची गोष्ट, दोघे दिसत आहेत, तिसरं कोण आहे? तिसरं माझं एक लेकरू आहे, छोटं नाही आहे, मोठं आहे. मुलगी आहे आमची, तिचं नाव असतं दीप्ती, पण ती आज इथे आलेली नाहीये. दीप्तीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या तिघांची गोष्ट नक्कीच बघायला सगळ्यांना आवडणार आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत नाटकाबद्दल. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. मला आता सुरुवात करायची आहे मामांपासून. लगीन घाई या नाटकामधल्या तुमच्या भूमिकेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे, तर काय आहे भूमिका? एका साध्या सरळ माणसाची गोष्ट आहे, म्हणजे जो स्वतःला फारच आदर्श समजतो, आदर्श माणूस, मला आदर्श व्हायचं लोकांसाठी, इतका साधा सरळ, कधी कुठले छक्के पंजे नसलेला आणि साधा असा माणूस आहे. त्याची ही एक प्रेम कहाणी आहे. वा. त्याची आणि त्याच्या मुलाची, म्हणजे एकाच सायमल्टेनियसली त्या दोघांचे आहे. पण मजा अशी आहे की बाप मुलाला सांगू शकत नाही आणि मुलगा बापाला सांगू शकत. आणि अशी गोष्ट, आणि त्यांच्या ती एकमेकांना सांगण्याची जी तिकडंबाजी चालते, हे सगळं म्हणजे लगीन घाई. आदितीजी, तुमची भूमिका काय आहे नाटकामध्ये?
माझी भूमिका मालती प्रधान, डिवोर्सी आहे आणि पहिल्या लग्नाचा अनुभव काही चांगला नसतो तिला आणि ती ह्या माणसाच्या प्रेमात पडते, त्याच्या साधेपणावर, त्याच्या प्रामाणिकपणावर. वयात अंतर आहे त्यांच्या, पण तरीही कुठे त्यांच्या प्रेमामध्ये ते वयाचं अंतर कधी येत नाही आणि ती त्याला सांगत असते की तू तुझ्या मुलाला सांग आणि त्याच्यातनं मग ज्या काही त्यांच्या रिलेशन्समध्ये ज्या गमती जमती घडत जातात, ही सगळी त्या प्रवासाची गंमत आहे ही सगळी. वा वा. आता येणार आहे मी संजय मोने सर तुमच्याकडे. शेवग्याच्या शेंगामध्ये तुमची काय भूमिका आहे सर? शेवग्याच्या शेंगामध्ये सुधीर ससाणे नावाचं एक मी पात्र रंगवतो आहे. एकटा आहे तो. या नाटकामध्ये 3-4 वेगवेगळी पात्र आहेत. ती वेगवेगळ्या कारणांनी एकटी आहेत आणि परिस्थिती अशी निर्माण होते, काही निर्णय असे घ्यायला लागतात की ती 4-5 माणसं एकमेकांच्या समोर येत राहतात वारंवार आणि पुढे त्यांच्यामध्ये एक वेगवेगळे नातेसंबंध निर्माण होतात आणि ते प्रत्येकजण घेतलेल्या निर्णयांनी त्यांच्यासाठी तो निर्णय योग्य ठरतो. प्रेक्षकांच्या दृष्टीने काही त्यातला निर्णय कट्टू असेल, काही निर्णय विनोदी असेल, काही निर्णय गंभीर असेल, काही निर्णय विचित्र असेल, पण त्या पात्रांच्यासाठी तो निर्णय अत्यंत योग्य असतो आणि त्या पद्धतीने पुढे मग ती पात्र आपलं मार्गक्रमणा करतात. अशी साधारण नाटकाची संहिता आहे. वा. स्वाती मॅम तुमची भूमिका? मी या नाटकात मिसेस बर्वे नावाच्या एका स्त्रीची भूमिका करते. ही सुद्धा एकटीच असते, नवरा गेलेला असतो आणि एकटी राहत असल्यामुळे एक प्रोटेक्टिव्ह कवच जे स्वतःभोवती तयार करतात की खूप ती तडकफडक असते, कोणाला जवळ येऊ देत नाही आपल्या, खूप स्ट्रिक्ट वागून ती स्वतःचं एक कवच तिने निर्माण केलेलं असतं आणि हे सगळं असताना तिला हा माणूस भेटतो आणि हा अतिशय साधा सिंपल माणूस असतो आणि त्यांच्यात हळूहळू होत जाणारी मैत्री हे आमच्या रिलेशन्सची गंमत आहे आणि मग प्रत्येक पात्र एक निर्णय घेतं आणि त्या निर्णयानुसार त्यांचं आयुष्य कसं बदलत जातं याबद्दल टोटल हे नाटक आहे. वा. आता येणार आहे शरद सरांकडे. त्या तिघांची गोष्टमध्ये सर तुमची भूमिका काय? मी महापालिकेचा आयुक्त आहे, दीनानाथ दप्तरदार. 15 वर्ष तो स्वतःच्या बायको आणि मुलीपासून लांब राहतोय, एकटाच राहतोय, डिवोर्स घेतलेला नाही आहे पण तो लांब राहतोय. त्यांनी मुलीला 4 वर्षाची असताना बघितलं होतं, त्याच्यानंतर 15 वर्ष त्यांनी आपल्या मुलीला बघितलेलंही नाही आहे. 24 तास तो कामामध्ये बुडवून घेतलेला आहे त्यांनी आणि अत्यंत प्रामाणिक, म्हणजे आपल्याकडं खैरनार वगैरे कसे होऊन गेले अशा टाईपचा तो आयुक्त आहे. त्यामुळं तो ज्या शहरामध्ये येतो ते शहराचं सगळं चित्रच बदलून टाकतो. तो इतकं तो लोकप्रिय आणि तो आता राजकारणामध्ये उतरणार आहे आणि राजकारणामध्ये उतरण्याच्या स्टेजवर 15 वर्षानंतर त्याला बायकोला भेटण्याची गरज निर्माण होते आणि तिथून तो पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात येतो आणि इथून खरं नाटकाला सुरुवात होते. वा वा. अश्विनी मॅम तुमची भूमिका मग कशी आहे? अर्थातच मी सुमन दफ्तरदार, पण दीनानाथ मधलं ती लावत नाही कारण त्याच्यावर विश्वास नाही आहे तिचा. ती संपूर्णपणे वेगळी राहते, अलिप्त राहते, मुलीला तिने एकटीनं वाढवलं आहे आणि ज्या दिवशी पहिला फोन दीनानाथ दफ्तरदारचा येतो आणि तो शिरू पाहतोय आपल्या आयुष्यात हे तिच्या लक्षात येतं, तेव्हा पहिली भीती असते तिला की मुलगी हातातनं जाते की काय. कारण तिला इतकी गॅरंटी आहे ह्याच्या इम्प्रेसिव्ह ह्याचं जे व्यक्तिमत्व आहे आणि तो येणार आणि सगळं घेऊन जाणार, इतका तो मॅनिप्युलेटिव्ह आहे आणि तो आत्ता जसं शरद म्हणाला की गरज त्याला भासते आणि म्हणून तो एंटर होतो यांच्या आयुष्यात, तसंच आहे आणि हे ती ओळखून आहे. फारच छान पद्धतीनं नाडकर्ण्याने लिहिलेलं आहे. क्या बात है, क्या. तर आज हे सगळे दिग्गज आमच्या विनंतीला मान देऊन या आमच्या गावात आलेले आहेत. हे गाव आहे तुकरेटवाडी. झी मराठीवरती आपण सगळेजण बघतो की तिकडे आदेश बांदेकर असतात, ते तिकडे खेळ वगैरे घेतात. आमच्याकडे सुद्धा आहेत पण ते संदेश बांदेकर आहेत. आज म्हणजे मला इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. आज फार दिग्गज लोक आमच्या रंगमंचावरती आलेले आहेत. सर आमच्या तुकडेवाडीमध्ये जे असं लोकांना आवडतात ना ते म्हणजे इतक्या. अरे बाप रे बाप. अरे
साक्षात आनंद इंगळे. अरे क्या बात आहे सर. सर तुम्ही आज आलात म्हणून तुम्हाला सांगतो सर. सर तुम्ही जपून राहा सर. ते जे संजय मोने आहेत ते तुमच्यासारखे किस्से सांगतात आणि त्यांच्या नावानं खपवतात सर. सेम बघितलेलं आहे मी. अहो ते संजय मोनेच आहेत, स्वतः संजय मोने आहेत ते. हे हो स्वतः हो शपथ. शपथ. अरे काय सर, म्हणजे आनंद इंगळे चालू निघाले. म्हणजे मला ना असं म्हणजे कन्फ्युजन झालं सर. म्हणजे गुरु कोण शिष्य कोण हे जरा मला कन्फ्युजन झालं सर. ते गुरु आहेत. कायम शिष्य. त्याच्या कॉन्फिडन्स वरून वाटते ते गुरु असतील म्हणून. सर ते जे तुम्ही किस्से बनवता तर त्याचं काय असतं खास बॅकग्राऊंड, कसे बनवता ते? नाही बनवत नाही, ते असतात ऍक्च्युअल मध्ये. खरे असतात. अरे बाबा, म्हणजे ते 4 आण्यात बाम चोळून मिळेल ते पण खरं. काय होतं सांगितलं होतं का बा पुण्यात एका ठिकाणी पार्टी आहे म्हणे का बा इथं 4 आण्यात बाम चोळून मिळेल. पुण्यामध्ये एक आहे 4 आण्यात आयडेक्स मिळेल असं होतं. जबरदस्त जबरदस्त सर. पण म्हणजे तुमच्याबद्दल आम्हाला फार क्युरियोसिटी आहे सर. बाप रे बाप. अरे पोंक्षी सर, क्या बात आहे सर. वा 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 वा. मला खूप आनंद झाला सर. मी फार इम्प्रेस आहे तुमच्यावर सर. जबरदस्त. हा म्हणजे एकदम म्हणजे तुमचा म्हणजे मोठा म्हणजे फॅन आहे मी तुमचं. ते म्हणजे ह्यांची ओळख मी काय करून देऊ तुम्हाला मंडळी. यांची ओळख म्हणजे ते अंधानीकृत बांधकाम पाडण्यात पटाईत असलेले काय ते अंधानीकृत बांधकाम अंधानीकृत काय ते म्हणजे परमिशन न घेता बांधलेलं अंधानीकृत राहतं ना असं. अनधिकृत. हा अनधिकृत. हा अनधिकृत. तुम्ही काय ते बांधकाम पाडलं धडाधड वाजे सिरियल मध्ये. मला खूप आवडलं सर ते. पण सर मी खास इम्प्रेस झालो म्हणजे काय तुमचा तो डायलॉग. अरे बाप रे बाप रे काय डायलॉग तो. कन्यादान सिरियल मध्ये त्यांचा, तू माझ्या मुलीला बापाची माया देशील का. क्या बात आहे सर. म्हणजे जबरदस्त सर. म्हणजे मला खूप बरं वाटलं सर ते तो डायलॉग. म्हणजे मी पण माझ्या जावायला तो डायलॉग मारला. काय तो आला म्हणजे तुमच्या पोरीचा हात माझ्या हातात द्या. मी म्हणलं तू माझ्या पोरीला बापाची माया देशील का. चांगली गोष्ट आहे. चांगली काय गोष्ट आहे. आता माझी पोरगी त्याला बाबा बाबा म्हणते. काय चांगली गोष्ट आहे. प्रॉब्लेम झाला सर. पण ठीक आहे तुम्ही आला सर, बरं वाटलं सर. अरे बाप रे बाप. म्हणजे लक्षच नाही माझं. म्हणजे कसं असं काही म्हणू शकत नाही म्हणा मी. वा वा. आज साक्षात म्हणजे अखिल भारतीय सराफ असोसिएशनचे अध्यक्ष आणि अभिनयाचे सम्राट अशोक या ठिकाणी आलेले आहेत. अशोक सराफ उर्फ मामा या ठिकाणी आले आहेत. बरं झालं तुम्ही आले सर. मामा तुम्ही आले मला खूप बरं वाटलं. आज कारण का मीच तुमच्याकडे येणार होतो. का ते पोरांना सुट्ट्या लागल्या की नाही, पोरा म्हणजे मामाच्या गावाला जाऊया. काय आहे की तुमच्या अंगामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त जे काही खास खास गुण आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू. तर आपल्यासोबत मामा आहेत, मोने साहेब आहेत आणि पोंक्षे साहेब आहेत. तर काय आहे गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे आहेत सर. तर आपण फटाफट मोदक बनवूया मस्त. चला आपलं साहित्य आलेलं आहे. जोरदार टाळ्या एकदा. क्या बात आहे. 1 2 3 स्टार्ट. क्या बात आहे. क्या बात आहे. बघा याला म्हणतात कलाकृती. मामांनी काय विशेष केलंय बघा. आपण इकडून बघितला मोदक, इकडून बघितलं मशरूम, इकडून बघितले कोबीचे कापलेले काप आपण यामध्ये बघू शकतो. फुलकोबी आणि एरवी बघितलं तर फेकून मागायला दगड. पण तरी काय हरकत नाही. 1 2 3 4 5 बापरे 4 3 7 मोदक केले. वा वा. मोने सरांचे मोदक म्हणजे आता याला काय उपमा देऊ शकतो मी. सांगतो 1 मिनिट. काय झालंय. मोहनजोदडो हडप्पा मधले अवशेष या ठिकाणी. काय झालं.
माझ्या वर्गामध्ये एक मोडक नावाचा मित्र होता त्याचं पण स्पेलिंग MODAK, ह्याचं पण स्पेलिंग MODAK. त्याचा चेहरा मी डोळ्यासमोर ठेवला आणि तसे बनवले. आता त्याचा चेहरा तसा होता, त्याला मी काय करणार? काय करेक्ट आहे सर. नवीन पदार्थाचं नाव पण सापडलं, मोडक. मोडक केलेलं आहे त्यांनी. बरं झालं. आणखीन काही विचित्र आडनावाचे लोक होते यांच्या शाळेमध्ये. 5 केलेले सरांनी. 5. क्या बात आहे. वा वा, शाबास, व्हेरी गुड. म्हणजे एखाद्या नटामध्ये किती शिस्तबद्धता असावी. शिस्तबद्धपणा म्हणजे बघा ना काय. करेक्ट आहे, सुबक आहे. तेच म्हणतो ना मी. शिस्तबद्धता काय असावी म्हणजे बघा ना, एकदम सुबक. हे याच्यामध्ये भरलं नुसतंच बनवलंय. काय हरकत नाही. अतिशय भूक लागलेल्या ठिकाणी जर आपण मोदक ठेवले तर हे पण मोदक विकले जाऊ शकते, काय हरकत नाही. तरी पण सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. पण आता आजच्या या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत माननीय अशोक मामा. थँक्यू. तर ते बक्षिसाचं जे आहे ते रक्कम लगेच ताबडतोब आपण मागून कळली. वा, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. बसा. तर आता या मंचावरती मी लगीन घाई या नाटकाच्या दिग्दर्शकांना आमंत्रित करणार आहे, ज्यांच्या नजरेतून हे नाटक सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. जोरदार टाळ्यांनी मी या मंचावरती स्वागत करतो अद्वैत दादरकरचं. पण आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे शेवग्याच्या शेंगा या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेले गजेंद्र अहिरे यांना. गजेंद्र सर, मनापासून स्वागत. मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या सरांसाठी प्लीज सर. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे त्या तिघांची गोष्ट या नाटकाच्या दिग्दर्शकांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दिग्दर्शक कुमार सोहनी यांच्यासाठी. कुमार सर, मनापासून स्वागत. मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर सर, मी नेहमीच उल्लेख करतो की चला हवा येऊ द्या हे नाटकाचं मल्टिप्लेक्स आहे आणि सगळ्यांची इच्छा असते की जर इतके सगळे दिग्गज इथे आलेले आहेत तर या नाटकातलं थोडंसं आम्हाला काहीतरी बघायला मिळावं. तर सुरुवात करणार आहे मी लगीन घाई या नाटकापासून. दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत. मी दिग्दर्शकांनाच विचारतो की यातलं आम्हाला काय बघायला मिळेल. या नाटकातला जो दुसरा सीन आहे तो आम्ही आत्ता सादर करणार आहोत. पहिल्या सीनमध्ये साधारण आता अशोक मामांचं जे कॅरेक्टर आहे राजीव परांजपे, साधारण 50 उलटून गेलेलं कॅरेक्टर आहे. त्यांची पहिली बायको एक 10 वर्षापूर्वी तिचं निधन झालं आहे आणि आता आयुष्याच्या उतारवयात एका स्त्रीच्या ते प्रेमात पडलेत. म्हणजे त्यांना दुसरं लग्न करावं, शारीरिक आकर्षणाच्या पलीकडचं एक जे प्रेम आहे, सहवासातून फुललेलं जे प्रेम आहे, अशा पद्धतीचं प्रेम त्यांच्यात जमलेलं आहे. अडचण एकच आहे, त्यांचा जो मुलगा आहे अनिकेत परांजपे, वयवर्ष 22-23, नुकताच नोकरीला लागलेला असा एक मुलगा आहे. त्याने दुसऱ्या आईला कसं ॲक्सेप्ट करायचं, ही रिलेशनशिप तो ॲक्सेप्ट करेल का, अशी ह्यांच्या आयुष्यातली एक लगीन घाई आहे. तर बघूयात लगीन घाई या नाटकातला हा प्रसंग. काय बाबा, आज जरा जास्तच वेळ चालली आहे पूजा. काय मागताय काय देवाकडे? अरे काय मागणार देवाकडे, तू दिलास काय, कमी झालं काय ते? बाबा, फराळ कुठून आणलंय हो? काय कमाल लागतोय, म्हणजे असा घरगुती वाटतोय. घरगुतीच आहे, घरगुती. कुठून आणला? आहेत एक बाई, देतात त्या बनवून. घरगुती. नाव काय त्यांचं? घरगुती. नाही घरगुती नाही आपलं, हे मालती प्रधान. मालती प्रधान छान आहे. काय फराळ आवडला ना तुला? हो. खाल्लास ना? हो. आणि कुर्ता आवडला ना? हो. खाल्लास काय? खाल्ला ना? खातो कसा कुर्ता? खाणार नाही रे तू. आवडला ना? हो आवडला. हॅलो, ऑफिसचा फोन आहे. अरे ऑफिस बंद आहे ना आज. कसली भाऊचर्स? कुणाची भाऊचर्स? कशासाठी भाऊचर्स? अरे का? अगं मी बोलतोय त्याच्याशी. अगं आपल्या लग्नाबद्दल मी बोलायला सुरुवातच करणार होतो, मी विषयावर आलोच होतो, इतक्यात तुझा फोन आला. हे पण मला फोन करू नको, लिंक तुटते माझी, कळलं काय? अगं हॅलो,
पूनम, हा कुठेस तू? ये ना इथे लवकर. अगं मला कळत नाहीये आपल्या लग्नाबद्दल बाबांशी कसं बोलावं ते. तू एक काम कर, तू आता मला फोन करू नकोस, तू मेसेज कर. बाय. आता काय अगं बाई, तू मला फोन करू नकोस, मेसेज कर. कळलं का? बाय. हा तर बाबा, अरे तुला पण बोलायचं पाहिजे. बोल 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 बोल. मला एवढंच सांगायचंय की आता मी व्यवस्थित मोठा झालेलो आहे. झालायस तू मोठा झाला. पण या वयात एखाद्याला आई नसणं म्हणजे हा पटतंय तुमचं. आई नसणं हा मुद्दा नाहीये, एकटेपणा हा मुद्दा आहे. करेक्ट 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 करेक्ट. मग आईला जाऊन 10 वर्ष झाली. मी पण 5 वर्ष मुंबईत होतो. आपण एकटे पडलो ना. बरोबर बरोबर. आपण स्वतःला सांभाळू शकतो, पण घरात एखादी स्त्री यायला हवी. स्त्री यायला हवी घरात, स्त्री यायला हवी. बरोबर बरोबर. तुम्ही बसा ना. बसा बसा. काय बसा बसा काय? मला थोडं महत्वाच्या विषयावर बोलायचंय तुमच्याशी. तुला बोलायचंय? हा मलाही बोलायचंय. अरे तुझ्याशी. बोला बोला. नाही बोल, तू बोल. नाही तुम्ही बोला ना. तू बोल ना. असं काय करतो? बाबा, मला जे बोलायचंय ना ते ऐकल्यावर तुम्ही विसराल तुम्हाला काय बोलायचंय. सेम टू यू. आता बोलायला कशाला हवं? अहो माझं म्हणणं दारात उभंय. सरप्राईज. तू जरा जास्ती मॉडर्न झालंस असं तुला नाही वाटत? म्हणजे ही फारच तरुण आहे रे माझ्यासाठी. हो बाबा, काय बोलताय? ही काय मस्करी करायची वेळ आहे का? पण ती बाबा, ही पूनम म्हात्रे, मला हिच्याशी लग्न करायचंय. काय? हो. अगं तुला म्हणालो होतो ना, बाबा ऍक्सेप्ट करतील आपली रिलेशनशिप. आणि तुला माहितीये का, त्यांना पण माझ्याशी लग्नाबद्दलच बोलायचं होतं. आणि काय बाबा? काका, काय झालं? पुढे काय 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 नाही. मी अशी डायरेक्ट घरी आले ते आवडलं नाहीये का तुम्हाला? नाही असं काय बिलकुल नाही ना. असं नाही, बिलकुल नाही. तर मग सुनबाई, कधी येऊ आम्ही व्यायाना भेटायला? उद्याच. हा, नाहीतरी चांगल्या गोष्टी लोक उशीर कशाला, नाही का? उद्याच. थँक्यू बाबा, थँक्यू व्हेरी मच. अगं ये ना. शालीन एकदम. शालीन. तू बोललास का अनिकेतशी? अरे तुला माहितीये का मी आज काय केलं? मी माझ्या घरी माझ्या आई वडिलांना आपल्या लग्नाबद्दल सांगून सुद्धा टाकलं. अरे त्यांनी तुला भेटायला बोलावलंय उद्याच. उद्याच? हो ना. तर आज माझ्या कॅफेमध्ये लगीन घाई, शेवग्याच्या शेंगा आणि त्या तिघांची गोष्ट या 3 नाटकातले हे सगळे कलावंत आलेले आहेत. आणि मला माहिती आहे हे सगळे आलेत म्हटल्यानंतर हे सगळं एका भागात संपणार नाहीये. हे पुस्तक थोडंसं आम्हाला उद्यासुद्धा वाचायचं आहे. तेव्हा या सगळ्यांना मी विनंती करतो की प्लीज तुम्ही उद्यासुद्धा आमच्या सोबत राहा. तर उद्या याच दिग्गजांच्या सोबत आपण भेटणार आहोत. तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या.